आणि तशी मोठी बातमी आहे, बांगर यांनी गद्दारी केली पण मी शिवरायांच्या विचारांचा पायी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतोष बांगरांवरती निशाणा साधलेला आहे। बाळासाहेबांनी तेव्हा मोदींना वाचवलं होतं असंही अंबादास दानवे यांनी म्हटलंय। मोदी अजूनही बाळासाहेबांच्या स्मारकावरती आलेले नाहीत अशीही टीका दानवेंनी केली आहे। प्रकाश आंबेडकरही आमच्या सोबत येतील असा विश्वास अंबादास दानवेंनी व्यक्त केलाय। कालपासून दौरा सुरू आहे, एकंदरीत दौरा आज कसा असणार आहे आणि संभाजीनगरला किती वाजता पोहोचतो? दौरा तर जबरदस्त होतो। आता उमरखेडमधून आलो आम्ही, रात्री भोकरला होतो, काल कळमनुरी, सेनगाव, जोरदार सगळीकडे सभा झाल्या। रात्री कळमनुरीची एक अभूतपूर्व सभा काल रात्री झालेली आहे, जबरदस्त प्रतिसाद आहे। आमदार संतोष बांगर असं म्हणाले की पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये दानवे साहेब आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील। वाटतं ते कोणत्या तरी मूर्खाच्या नंदनवनात वावरत असतील, त्यांनी गद्दारी केली असेल। मी छत्रपती शिवरायाच्या विचाराचा पाईक आहे, बाळासाहेबाच्या विचाराचा पाईक आहे, असे धंदे। वक्तव्यानं बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला दुःख झालं असेल असं मोदी म्हणाले तेलंगणामधून। काय बोलले राहुल गांधी? उलट राहुल गांधी येऊन शिवतीर्थावर येऊन शिवसेना प्रमुखाच्या स्मारकावर त्यांनी दंडवत घातला। मोदींना तर बाळासाहेबांनी वाचवलं, पण अजून कधी बाळासाहेबांच्या स्मारकावर मोदी आले नाही। काय बाळासाहेबांचं खोटं प्रेम दाखवता? प्रकाश आंबेडकर च्या काँग्रेस 7 जागावर उघड पाठिंबा देण्याची तयारी दर्शवत आहे असं खरगे यांनी पत्र लिहिलं आहे ठाकरे गट शरद पवार गटात। काय? प्रकाश आंबेडकरांच्या काँग्रेस 7 जागावर उघड पाठिंबा देण्यासाठी खरगे यांनी पत्र लिहिलेलं आहे। मला तर त्याच्याविषयी मला काही माहिती नाही, पण प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येणार आहे। किती जागा देणार आहेत? ते पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला माहिती आहे, ते येणार एवढं मला माहिती आहे। कॅमेरामन मनीष सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हातगाव, नांदेड।